नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने तीव्र उतारावर कंटेनरची इनोव्हा कारला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर काही जण यामध्ये जखमी झाले. यात चाकणमधील काहींचा समावेश आहे. मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट या ठिकाणी कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा कंटेनर आणि सिमेंटचा बल्कर या दोन वाहनांच्या मध्ये पुढे जात असलेली कार चेपली गेल्याने हा अपघात झाला. या दरम्यान 2 ते 3 वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. हा अपघात सकाळच्या वेळी झाला. अंबादास पेटारे, राहणार सिंहगड रोड, श्रीकांत जाधव वय वर्ष 63, प्रमोद पवार अशी कारमधील मृत्युमुखींची नावे आहेत. जखमींमध्ये स्वप्नील भुजबळ वय वर्ष 36, नवनाथ भुजबळ वय वर्ष 32, दोघेही राहणार तळेगाव ढमढेरे, अक्षय गायकवाड वय वर्ष 31, राहणार शिक्रापूर, भानुदास गायकवाड वय वर्ष 26, राहणार चाकण तालुका खेड आणि कंटेनर चालक अवधेश राधेश्याम यादव वय वर्ष 37, राहणार सहराजा जिल्हा आझमगड उत्तर प्रदेश यांचा जखमींमध्ये समावेश आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचे MH43 CE 3289 या वाहनाचे खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट येथील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरची पुढे जात असलेल्या इनोव्हा कारला MH12 VV 7023 या वाहनाला जोराची धडक बसल्याने इनोव्हा कार पुढे जात असलेल्या सिमेंटच्या बल्करला धडकून कंटेनर आणि सिमेंटच्या बल्करमध्ये चेपली. त्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दरम्यान टाटा टियागो कार MH13 WU 1868 व टाटा पंच कार MH14 MH4185 या दोन्ही कार कंटेनर आणि सिमेंट बल्करवर आदळल्याने या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनर चालकासह 5 जण जखमी झाले. अपघातग्रस्त हेल्पलाईन पथक IRB कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही कारचे पत्रे आणि दरवाजे गॅस कटरच्या सहाय्याने कापून मयत आणि जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाकण औद्योगिक भागातील गुन्हेगार आणि काही टोळ्यांनी आता रस्त्यांवरून थेट सोशल मीडियावर आपले रणांगण हलवले आहे. भाई, किंग, गँग अशा अनेक नावांनी अकाउंट तयार करून एकमेकांना खुले आव्हान देणे, सामान्य नागरिकांत दहशत होईल अशा रील्स तयार करणे आणि त्याद्वारे दहशत पसरवण्याचा फंडा काही जणांनी सुरू केला आहे. चाकण उत्तर पोलिसांनी चाकणमधील कामगार नाका आणि अन्य भागात अशाच गुन्हेगारी रील्स तयार करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हेगारी स्टाईलमध्ये रील तयार करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली. गुन्हेगारी वर्तनाचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असतानाही धमक्या, शिव्या आणि शस्त्र दाखवत अशा रील्स करणारे गुन्हेगार आणि टोळ्यांना या कारवाईने जरब बसण्यास मदत होणार आहे. माझ्यासमोर नको करू येणे चाली सर छातीतली बंदुकीच्या गोळ्या मारी. मी रोशन गजानन भगत उर्फ खलनायक. माझे इंस्टावर अकाउंट आहे. मी गुन्हेगारच्या रील टाकत जाऊ आणि गुन्हेगारी पसरवण्याचे प्रयत्न करत जाऊ. चाकण उत्तर दिशी पोलीसवाल्यांनी मला चांगला सबक दिलेला आहे. परत मी चाकणमध्ये गुन्हेगारीचे रील टाकणार नाही आणि गुन्हेगारी पसरवण्याचे प्रयत्न करणार नाही. तुम्हीही करू नका. माझ्याकडून काही गलती झाली असेल तर मला माफ करा. आळंदी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तब्बल 12 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यात एका लहान मुलीचा समावेश आहे. बुधवार दिनांक 18 मार्च रोजी भाजी मंडई परिसरात 6 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांच्या टोळक्यांनी हल्ला केला. यातील एका कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला. परी ज्ञानेश्वर उदमले वय वर्ष 6 असे यातील जखमी मुलीचे नाव आहे. जखमी झालेल्यांमध्ये परी उदमले हिच्यासह अवधूत कोले, आकाश हटकर, रितेश गोडके, सम्यक आडमुखे, सागर खणोजिया, बाबासाहेब सोलंकी, मंदाबाई वाघ, साई ठाकूर, राजेश धुळगंड, ऋतिक काकडे, रिखाई प्रसाद आदींचा समावेश असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना एकीकडे घरपोच गॅस सिलेंडर मिळत नाही, आता तर एजन्सी समोर गॅस सिलेंडर देऊ नका म्हणजे रांगा लागणार नाहीत असा जावई शोध प्रशासनानं काढला आहे. त्यामुळे गॅस संपलेल्या नागरिकांना नाईलाजाने काळ्या बाजारातून आपले सिलेंडर टाकीत 1 किलो व 2 किलो गॅस रिफिलिंग करून घ्यावा लागत आहे. काळ्या बाजारात गॅसची 600 रुपये किलो एवढ्या उच्चांकी दराने विक्री होत आहे. एवढा प्रचंड दर सामान्य नागरिकांना परवडत नाही. गॅस सिलेंडर संपलेल्या नागरिकांची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे लाईव्हच्या एका दर्शकाने राजगुरुनगर शहरातील याच काळ्या बाजाराचा एक व्हिडिओ पाठवून जळजळीत वास्तव समोर आणले आहे.
राजगुरुनगर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयीन दावे 4747 प्रकरणांपैकी 211 दावे तडजोडीने निकाली निघाले. या माध्यमातून 79,69,308 रुपये वसुली झाली. तर दाखलपूर्व 2623 प्रकरणांपैकी 460 दावे निकाली निघाल्यामुळे 1,19,23,317 रुपये वसूल झाले. यामध्ये 455 प्रकरणे थकीत पाणीपट्टी वसुलीची निकाली निघाल्यानं ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन शुभारंभ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.S. सय्यद यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी फायनान्स, बँक, महावितरण, ग्रामपंचायत आदी संस्थांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह न्यायाधीश S.B. नाईक नवरे, B.S. वावरे, S.V. उत्कर, J.C. गुप्ता, सरिता विश्वंभरन आदींसह वकील मंडळी व वादी व प्रतिवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील शिरोली गावामध्ये चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ज्ञानेश्वर नाथू मलखे यांच्या शेतामधील चंदनाचे झाड बुधवार दिनांक 18 मार्च रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी चास परिसरातील काही वाड्या वस्त्यावर तर वाडा चासकमान धरम परिसरात, कडूस परिसरातील गारगोटवाडी परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दणका बसला आहे. अवकाळीने गहू उत्पादकासह आंब्याला देखील फटका बसला आहे. माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून वरद विनायकाचे रूप. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यानिमित्ताने संपूर्ण खेड तालुक्यात गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. आळंदीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर अष्टविनायकातील 7वा गणपती वरद विनायकाचे महड विलोभनीय रूप चंदन उटीद्वारे साकारण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे, मोरेश्वर जोशी व सहकारी यांनी हे रूप साकारले. हे रूप पाहण्याकरिता व श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मराठी नववर्षारंभ गुढीपाडव्यानिमित्त आळंद येथील माऊली मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गुढीपाडव्यानिमित्त देवस्थानच्या वतीने मंदिरात गुढी उभारण्यात आलेले भाविक इंद्रायणी मातेची पूजा करत होते. यंदा पाऊस कमी पडणार, मात्र धनधान्य मुबलक येणार असून हाणामारांचे प्रमाण वाढणार असल्याचे भाकीत पंचांग वाचनातून समोर आले आहे. खेड तालुक्यात पाडवा वाचन सर्वत्र उत्साहात पार पडले. मराठी नवीन वर्ष 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा गुढीपाडवा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. पाडव्याच्या सणानिमित्त गावोगावी पंचांग वाचन करत गावकऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत गावच्या होणाऱ्या यात्रा कार्यक्रमावर चर्चा करण्यात आल्या. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. दावडी ते सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने पंचांग वाचन करण्यात आले. यावर्षी पाऊस कमी पडेल असे भाकीत करण्यात आले. दावडी येथील बाजारपेठेतून पंचांग व देवीची ओटी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महालक्ष्मी मंदिरात ग्रामस्थ घेऊन आले. महालक्ष्मी देवीची पूजा ओटी व पंचांग पूजा दावडी गावाचे पोलीस पाटील आत्माराम डोंगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ग्राम पुरोहित नंदकुमार भदे यांनी पंचांग वाचन केले. यावर्षी पशुपालक श्रीकृष्ण असल्याने दुधाचे प्रमाण वाढेल व पाऊस कमी प्रमाणात पडेल. चंदन, मूग, कापूस, सुपारी, सोने, ऊस भरपूर प्रमाणात उत्पादन होतील. कडधान्याचे पीक व खरीपाची पिके चांगले येईल. यावर्षी पाऊस कमी असल्याने रोगराई वाढेल. पाऊस हा माळ्याच्या घरी निवास आहे व भांडण तंटाचे प्रमाण वाढेल व चोरीचेही प्रमाण वाढेल. आगीचे प्रकार घडतील. जागतिक हवामान, युद्ध व राजकीय परिस्थिती याविषयी देखील भविष्य वर्तवण्यात आले. यानंतर कडुलिंबशी पाणी व गुळचा प्रसाद वाटण्यात आला. शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेचे विविध उपक्रम. सोमवार दिनांक 23 मार्च रोजी हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंग यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने पहिल्यांदा 3 दिवसीय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी दिली. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ असलेल्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शहीद दिन जयंती दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना राजगुरुनगर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी एकत्र येऊन नगर परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील महिला, पुरुष, युवक, युवती, शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता महात्मा गांधी विद्यालयात बाफना रंग मंदिरात प्रसिद्ध शाहीर अभि मुंडे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 6 वाजता एसटी बस स्थानकावर हुतात्मा शिल्पस्थळावरून विविध वयोगटात सायकल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 23 मार्च शहीद दिनी आनंदी आनंद मंगल कार्यालयात मोफत सर्व चिकित्सा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
फॉर्च्युनर कार अपघात, मृतांची ओळख पटली. पर्यटनासाठी लेह, लडाख आणि जम्मू काश्मीर येथे गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांच्या फॉर्च्युनर कारला राजस्थानातील कोटा येथे दिल्ली मुंबई महामार्गावर अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. या तिघांची ओळख पटली आहे. कुणाल चोरडिया वय 25 राहणार शांतिबन सोसायटी चिंचवडगाव, मयुरेश पाडाळे वय 23 राहणार म्हाळुंगे आणि सिद्धेश आल्हाट वय 21 राहणार थेरगाव अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील सुमारे 15 ते 16 तरुणांचा ग्रुप 27 फेब्रुवारी रोजी 3 फॉर्च्युनर गाड्यांमधून लेह, लडाख आणि जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. प्रवासादरम्यान ग्रुपमधील गणेश जाचक, प्रसाद आहेर यांच्यासह आणखी एकाची तब्येत बिघडल्याने ते विमानाने माघारी परतले. उर्वरित तरुण प्रवास सुरू ठेवून परतीच्या मार्गावर होते. कोटा शहराजवळील दिल्ली मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. फॉर्च्युनर कार क्रमांक MH14MO9331 वरील अचानक नियंत्रण सुटून छोट्या पुलावरून खाली कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि कारमध्ये अडकलेल्या मयुरेश, सिद्धांत आणि कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती सर्वप्रथम पिंपरी चिंचवड येथील सार्थक तुपे याला मिळाली. सिद्धांत आल्हाट यांच्या मोबाईलमधील इमर्जन्सी फीचर अपघाताच्या वेळी आपोआप सक्रिय झाले आणि त्याचा मित्र सार्थक तुपे यांना इमर्जन्सी मेसेज प्राप्त झाला. गाडीचा अपघात झाला आहे असा स्पष्ट उल्लेख असलेल्या या मेसेजमुळे सार्थक हादरून गेला. त्याने तात्काळ सिद्धांतला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने इतर मित्रांना संपर्क साधला. काही मित्र दुसऱ्या फॉर्च्युनरमधून मागून येत होते, त्यांनाही या अपघाताची कल्पना नव्हती. सार्थकच्या फोननंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र ते पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. रस्त्याच्या कडेला चुराडा झालेली गाडी, आजूबाजूला विखुरलेले काचेचे तुकडे आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आपलेच मित्र. काही तासांपूर्वी हसत खेळत प्रवास करणारे हेच मित्र आता निश्चित पडलेल्या अवस्थेत पाहून सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला. क्रीडा विकासाला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून 77 लाखांचा निधी. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत क्रीडा विभागामार्फत खेड तालुक्यासाठी तब्बल 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून तालुक्यातील 11 गावांमध्ये आधुनिक ओपन जिम व व्यायामशाळा साहित्य उभारले जाणार असून ग्रामीण भागातील युवकांना शहरांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात येणार आहे. ग्रामपंचायत कोये, वाकी बुद्रुक, कडाचीवाडी, गोसासी, जैदवाडी, रोहकल, पाडळी, शिरोली, वाळद या गावांमध्ये ओपन जिम उभारण्यात येणार असून तालुका क्रीडा संकुल आणि महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर येथे अत्याधुनिक व्यायामशाळा साहित्य बसवण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांनी सांगितले की कडाचीवाडीमध्ये आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून ओपन जिम व व्यायामशाळा साहित्य बसवण्यात आले. यासाठी प्रशासनाकडे सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर हे साहित्य गावासाठी उपलब्ध झाले. कडाचीवाडी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. ग्रामपंचायत कडाचीवाडी येथे एका खाजगी कंपनीच्या CSR निधीतून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. कडक उन्हाळ्यात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक. मार्च महिन्यात सभोवताली पाण्याचे कोणतेही स्रोत नाही. सगळे पाण्याचे स्रोत आटलेले असताना खेड तालुक्यातील गडद गावातील लेण्यामधून शंभू महादेवाच्या पिंडीवर नैसर्गिकरित्या जलाभिषेक आज गुढीपाडव्यापासून चालू होतो अशी मान्यता आहे. जलाभिषेक होतो बघा. आता इथून हा पाण्याचा थेंब आहे पिंडीवर पडलाय. हा म्हणजे कोरड्या पूर्ण डोंगरातून चैत्र महिन्याच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रात्री 12 वाजता कोरड्या डोंगरातून हा जलाभिषेक महादेवाच्या पिंडीवर होतो. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.